नमस्कार, मी नितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। जिल्हा माहिती कार्यालय या फेसबुक पेजवरून आज महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय दिवस जो छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि या शाहू महाराजांनी आपल्या या महाराष्ट्रात कल्याणकारी राजा कसा असावा, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कसे कायदे करायला पाहिजे, त्याच्या हितासाठी कसं त्या राजानं वागायला पाहिजे याची पद्धत सांगणारी एक प्रघात ज्या महाराजांना पाळला ते म्हणजे राजश्री शाहू महाराज। एका राजानं या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यात सुराज्याची संकल्पना राबवण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं। म्हणजे स्वराज्य निर्माण करणारा तो छत्रपती शिवाजी महाराज का म्हणून राहिलो मी, या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज होते आणि या महाराष्ट्राच्या कोल्हापूर संस्थानात सुराज्य निर्माण करासाठी लोकाभिमुख कायदे शाहू महाराजांनी केले। शाहू महाराजाच्या कितीतरी संकल्पना आहे जे अजून केंद्रानं राज्य शासन राबवू शकलं नाही, अशा बऱ्याचशा संकल्पना आहे ज्या अजून महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार तिथपर्यंत पोहोचलंही नाही। शाहू महाराजाची गरिमा ही इतकी मोठी होती का आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत ह्या कायदा 1916 शाहू महाराज करते, तो कायदा केंद्र शासनाने करायला तिथून 90 वर्ष लागते। ही लाजीरवाणी परिस्थिती केंद्र शासनासमोर आहे, राज्य शासनासमोर आहे। प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत हे शाहू महाराजांना 1916 आपल्या संस्थानात चालू केलं होतं। विचार करा किती पुढारलेले शाहू महाराज होते। जे गोरगरीब पुरा आहे, जे शिकू शकत नाही अशा मुलांना शिक्षणासाठी शिक्षणाच्या स्थळी हॉस्टेल असायला पाहिजे। ही हॉस्टेलची महाराष्ट्र शासनाची जे अनुसूचित जाती जमाती या मुलांसाठी जे हॉस्टेल आता ठीक आहे जिल्ह्यात उभे केले का या पोरांना राहण्याची सोयीचे पैसे ते देऊ शकत नाही, भाड्यानं राहू शकत नाही, याच्यासाठी हॉस्टेलची सुविधा निर्माण झाली पाहिजे। त्या हॉस्टेलचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज आहे, राजश्री शाहू महाराज आहे। आज त्या राजश्री शाहू महाराजांचा वाढदिवस, आपण त्यांची जयंती आपण वाढदिवस साजरा करतो, ठीक आहे। मोठ्या महान लोकांची जयंती साजरी होते। जर असं अजरामर कार्य केलं तर त्यांचेच फोटो तुम्हाला टांगलेले दिसन, आपले फोटो 3 पिढ्याच्या वर टांगले जात नाही, समजलं का। आणि 3 पिढ्यात आपला गेम खतम आहे। आपला नातू विचारते बाबाजी हे कोण होईजी, अबे माया बाप होईन लेका, ठीक आहे। मग त्याच्यानंतरची पिढीच्या बाबा कोण, अबे ठीक आहे या माया पोना जावं ना ठेकान तिकडं काय लावलं इथं फोटो, तर असं काम आहे। म्हणजे जे मोठाले महान कार्य लोक करून गेले यायचे फोटो पिढ्यान पिढ्या राहते, यायच्या जयंत्या पिढ्यान पिढ्या साजऱ्या होते। असं महान कार्य करा लागन, ठीक आहे, त्याचीच महंती तिकडं समोरपर्यंत टिकन। आज आपण पाहणार आहे शाहू महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी, महिलांच्या कल्याणासाठी, अस्पृश्यांच्या कल्याणासाठी, इवन हेच नाही मराठा कुणबी तेली माई, ठीक आहे, हा जो बहुजन आहे त्या बहुजनाच्या हितासाठी का कार्य केलं, ठीक आहे, हे सगळं आपण इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहिली, ज्या राज्यघटनेवर देश ठीक आहे अजरामरपणे चालून राहिला, ज्या राज्यघटनेची टिंगल अमेरिकेने उडवली होती ती राज्यघटना ठीक आहे लिहिण्यासाठी, सशक्त बनवण्यासाठी, ज्या माणसाला शिक्षणासाठी ठीक आहे स्कॉलरशिप दिली ते म्हणजे राजश्री शाहू महाराज। आणि त्यांनी इंग्लंडला आणि पॅरिसला ठीक आहे शिक्षण घेण्यासाठी जेव्हा पाठवलं तर पैशाची कमतरता होती, तर शाहू महाराजांनी मदत केली। आणि तिकडून आल्याच्या नंतर जेव्हा राज्यघटना समिती भारतात बनली तर त्या राज्यघटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते, ठीक आहे, तर त्यांच्या शिक्षणासाठी प्रचंड मोठी मदत यांनी केली। राजा कसा असावा, तर तो राजा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराजासारखा असावा। राजा कसा असावा, तो केंद्राचा राहो का या महाराष्ट्राचा राहो,
राजा कसा असावा, तर ते राजश्री शाहू महाराजापासून शिकण्यासारखं आहे. ठीक आहे. म्हणून आपण राजश्री शाहू महाराजाचा चरित्रपट आज आपण समजावून घेऊ. कोणते कार्य केले, कामगारासाठी कोणते केले, शेत जमिनीच्या बाबतीत कोणते कायदे केले, शिक्षणाच्या बाबतीत कोणते कायदे केले. ठीक आहे. इवन हे तर सोडा, इंग्रजायले युद्धाच्या वेळेस पैसेसुद्धा दिले होते कर्जानं. एवढं शाहू महाराजाचं मोठं काम आहे. आपल्या संस्थानात ठीक आहे कुस्तीच्या ठीक आहे मैदानं निर्माण केली. कुस्तीसाठी आजही कोल्हापूर प्रसिद्ध आहे. ते केवळ शाहू महाराजामुळे प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांनी त्यावेळेस ठीक आहे कापड मिल तयार केली होती. ठीक आहे. आज जे कोल्हापूर कापडासाठी प्रसिद्ध आहे तर ते सगळे शाहू महाराजाची देणगी आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी भेटलं पाहिजे म्हणून भोगवती नदीवर धरण बांधलं. ठीक आहे. आणि त्याला नाव दिलं ठीक आहे लक्ष्मीबाई तलाव. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला आपल्या आईच्या नावानं गाव वसवलं. ठीक आहे. राधानगरी नावाचं. तर हे सगळ्या संकल्पना शाहू महाराजाच्या आहे. शेतकऱ्याच्या हितापासून कामगार ठीक आहे गोर गरीब दलित भूमिहीन शेतमजूर शेतकरी सगळ्या लोकांना खुश आपल्या राज्यात शाहू महाराजांनी ठेवलं. म्हणून राजा कसा असावा, लोककल्याणकारी त्या राजानं कसे कायदे करायला पाहिजेत, लोकांच्या हितासाठी कसं जपायला पाहिजे. ठीक आहे. हे शाहू महाराजानं या महाराष्ट्राला शिकून दिलं. म्हणून महाराष्ट्र शासन असो का केंद्राचं शासन असो ठीक आहे लोकांच्या कल्याणासाठी कायदे करायचे असन तर या राजाकडं एक वेळा नक्कीच या राजाचा जीवनपट पाहिले पाहिजे. या राजानं केलेले कार्य अभ्यासाले पाहिजे. आणि या राजाच्या ठीक आहे जो जीवनपट आहे, जो कार्याचा आलेख आहे त्या आलेखानुसार केंद्र आणि राज्यानं वागायला पाहिजे. एवढं जरी वागलं ना मी सांगतो सुजलाम सुफलाम होऊन जाईल महाराष्ट्र, का देशसुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. तर म्हणून छत्रपती शाहू महाराजाचे राजश्री शाहू महाराजाचं आपण कार्य पाहू. राजश्री शाहू महाराजाचा जन्म 26 जून 1874 झाला. हा दिवस महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करते. आजही महाराष्ट्र शासन आजचा दिवस सामाजिक न्याय दिन आणि सामाजिक न्याय दिन समाजाच्या सेवेसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र शासन याच दिवशी लॉन्च करते. आणि योजनांची माहिती लोककल्याणकारी योजनांची माहिती अधिकार कार्यालयाअंतर्गत ठीक आहे प्रत्येक विभागाअंतर्गत त्या लोकांपर्यंत पोचली पाहिजे यासाठी कार्य करते. म्हणून 26 जून ठीक आहे 1874 शाहू महाराजाचा जन्म झाला. या दिवशी ठीक आहे महाराष्ट्र शासनाने ठरवलं का आपण हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करायचा. ठीक आहे. त्यांचं जन्मस्थळ ठीक आहे लक्ष्मी विलास पॅलेस ठीक आहे कसबा बावडा ठीक आहे कागलवाडी कोल्हापूरला यायचा जन्म झाला. ठीक आहे. शाहू महाराज हे मूळचे वंशजातले नव्हते छत्रपतीच्या, तरी मात्र दत्तक जरी असले पण त्या दत्तक असलेल्या राजाने एवढ्या कल्याणकारी योजना राबवल्या. हे सगळ्यात वाखाण्याजोगी गोष्ट आहे. साधं काम नाही आहे भाऊ आपल्या. ठीक आहे. याच्यासाठी लय मोठा जिगर पाहिजे का राज्याच्या तिजोरीतले पैसे हे लोकांवर कल्याणकारी नुसतं आपला थाट माट दाखवासाठी नसते. ठीक आहे. समजलं का. नाहीतर दुनियाभराचा कोट आहे का नाही, महागाचा कोट महागाचा चष्मा खिशाले पेन राजा कसा असावा तर राजश्री शाहू महाराजासारखा असावा. ठीक आहे. तर पित्याचे नाव राजा कसा असावा छत्रपती शिवाजी संभाजी महाराजासारखा असा. त्याचं मूळ नाव यशवंत होतं. का होतं यशवंत. ठीक आहे. त्याच्या वडिलाचं नाव होतं जयसिंगराव आबासाहेब घाडगे. ठीक आहे. ते घाडगे घराण्याचे होते. त्यांना दत्तक घेतलं. आईचे नाव होतं श्रीमंती ठीक आहे राधाबाई. मग आता त्याच्यानंतर त्यांना दत्तक घेतलं. शाहू महाराज हे दत्तक होते. ठीक आहे. दत्तक विधान झालं 17 मार्च 1884. खूप सोपं आहे. 74ले ठीक आहे लक्ष द्या. ठीक आहे. 74ले त्याचा जन्म आहे. 1874ले जन्म. तिथून 10 वर्षांना त्यांना 10व्या वर्षी दत्तक घेतलं. कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज. पहा कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज. ठीक आहे. कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या ठीक आहे पत्नी श्रीमंती आनंदीबाई यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंत या मुलास, यांचंच नाव यशवंत होतं, यांना दत्तक घेतलं आणि मग त्याचं नाव ठेवलं छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे. मग शाहू महाराज याचा दत्तक वारसा झाला. याला म्हणते दत्तक विधान किंवा दत्तक वारसा. मग दत्तक वारसा ठीक आहे दत्तक वारसानं ते ठीक आहे या घराण्याचे ठीक आहे छत्रपती घराण्याचे वारीस झाले. कारण या राजाला पुत्र नव्हता म्हणून त्यांनी ते दत्तक घेतलं.
मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याचं शिक्षण 1885 ते 89 महाविद्यालयीन शिक्षण राजकोटले झालं. राजकोटले राजपुत्रांसाठी स्पेशल एक कॉलेज होतं, इंग्रजांनी उघडलं, तिथे याचं शिक्षण झालं. ठीक आहे. 1890 ते 94 धारवाड येथे ठीक आहे सर यशम फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा आणि राज्यकारभार व जागतिक इतिहासावर ठीक आहे त्यांनी पदवी प्राप्त केली. त्याच्यानंतर विवाह ठीक आहे, लक्ष द्या, त्याचा विवाह झाला 1 एप्रिल 1991. ठीक आहे, म्हणजे 1 एप्रिल 1991 त्याचा विवाह श्रीमंती लक्ष्मीबाई याच्यासोबत झाला. आणि जे भोगवती नदीवर तलाव बांधला तो पत्नीच्याच नावानं, लक्ष्मीबाईच्याच नावानं तलाव बांधला. बडोद्याच्या गुणाजी पंत खानविलकर यांच्या त्या कन्या होत्या. ठीक आहे. आता लक्ष द्या, ठीक आहे, हे झालं त्याचं वैयक्तिक आयुष्य. पण त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजाचं खरं आयुष्य सुरू होते. त्याच्या कार्याचा आलाय जर तुम्ही पाहत, तर ज्या दिवशी ते ठीक आहे कायदेशीर वारसदार झाले छत्रपती घराण्याचे, ज्या दिवशी ते कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार झाले, त्याच दिवसापासून त्यांनी आपलं काम बेधडकपणे शूटपणे काम चालू केलं. तर ठीक आहे, आता द्यायचं काम चालू होते. लग्न झालं. ठीक आहे, लग्न झालं 1891. ठीक आहे, 1891 लग्न झालं. आता वयाच्या 17व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 74चा जन्म. आणि इथून 3 वर्षानं ते कायदेशीर वारसदार झाले. पहा, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं का 10 वर्षानं दत्तक वारसा, आणि इथून 10 वर्षानं म्हणजे पहा 74ले जन्म, 84ले दत्तक वारसा झाला त्याचा, म्हणजे त्यांना दत्तक घेतलं 10व्या वर्षी. आणि इथून 10 वर्षानं ते वयाच्या 20व्या वर्षी ठीक आहे छत्रपती घराण्याचे कायदेशीर वारसदार म्हणजे ज्या दिवशी त्याचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी ते ठीक आहे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार झाले. मग ठीक आहे 2 एप्रिल 1894. लक्ष द्या, ही तारीख लक्षात ठेव जा. ठीक आहे, हे MPSCच्या परीक्षेत सुद्धा विचारते. 2 एप्रिल 1894. ठीक आहे, बरोबर आहे. 74ले जन्म, 84ले दत्तक वारसा आणि 94ले ठीक आहे 1894ले राज्याभिषेक. तर 2 एप्रिल 1894ला कोल्हापूर संस्थानाचे ते कायदेशीर वारसदार झाले, ज्या दिवशी त्याचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाचा दिवस होता 2 एप्रिल 1894. राज्याभिषेक समारंभात मुंबईचे तवाचे गव्हर्नर आले होते. ठीक आहे, तर राज्याभिषेक समारंभात मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आणि तेव्हापासून ते कायदेशीर वारसदार झाले. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांचा ठीक आहे राज्याभिषेक सोहळा झाला त्याच दिवशीपासून त्यानं आपलं काम चालू केलं बेधडकपणे. आणि त्याच दिवशी त्यानं निर्णय घेतला 1894ले कोल्हापूर संस्थामध्ये. पहा, ठीक आहे, 1894ले म्हणजे त्याच्या डोक्यात ते पहिलेपासूनच ठरून होतं का 1894ले राज्याभिषेक सोहळा झाल्याबरोबर कोल्हापूर संस्थानामध्ये अब्राह्मणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. म्हणजे जे लोक ब्राह्मण नाही आहे, जे बहुजन आहे, ठीक आहे, जे बहुजन आहे 12 बलुतेदार आणि 18 पगड ज्या जाती होत्या, या जातीतले जे कुणबी, तेली, महार, मातंग, मांग ठीक आहे या समाजातले जे लोक आहे, या लोकांना नोकऱ्याच प्राधान्य देण्यास सुरुवात केली. ठीक आहे, माई ठीक आहे तेली कोल्हापूर संस्थानामध्ये अब्राह्मणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली व वेठबिगार पद्धत बंद केली. आता हे सर हे वेठबिगार का होय, तर वेठबिगार पद्धत म्हणजे त्या माणसाकडून गुलामासारखं काम घेणे, रात्रंदिवस काम घेणे आणि 2 टाईमले खाचं देणे, विषय खतम. तुम्ही पाहिलं असं जुन्या पाटलाईच्या वाड्यात गाद्या टाकण्यापासून तर सड्या टाकण्यापासून तर सकाळी 5 वाजतापासून पाणी भरण्यापासून बंद टाके फुल भरून दे, मग सडा टाके ठीक आहे, मग ठीक आहे ते ठीक आहे उठले लोक का त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्या आथरूण पांघरुणापासून घड्या करून ठेवणे, म्हणजे इतके थाटमाट होते. तर हे वेठबिगार पद्धत ठीक आहे छत्रपती शाहू महाराजांनी बंद केली. ठीक आहे, वेठबिगार पद्धत म्हणजे लोकांना गुलामासारखं त्याच्याकडून रात्रंदिवस काम करून घेणे, त्याचा पैसा देणे नाही, मोबदला देणे नाही, 2 टाईम खाले देणे, विषय मोकळा करणे, ही पद्धत त्यांनी आपल्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशीच बंद केली. याले म्हणते राजा कसा असावा, तर ठीक आहे तो लोककल्याणकारी कायदे करणारा, लोकांच्या हितासाठी कायदे करणारा आणि काम करणारा असावा. ही राज्याभिषेक सोहळ्याच्याच दिवशी दिसून आलं लोकायली. मग त्याच्यानंतर एक वेदोक्त प्रकरण, हे प्रकरण इतकं खतरनाक आहे तुम्हाला सांगतो का. या प्रकरणात ठीक आहे, या प्रकरणात सकाळी ठीक आहे भोगवती नदीवर आंघोळ करायला शाहू महाराज गेले. आंघोळ करायला जात असताना ठीक आहे त्याचे जे वंश परंपरागत छात्रज विद्यापीठ आहे, या छात्रज विद्यापीठात वंश परंपरागत एक पंडित राहत होता. आणि तो पंडित ठीक आहे त्याच्या आंघोळीच्या वेळेस मंत्रोपचार मनाचा. तर आता शाहू महाराज शिकले होते. ठीक आहे, शाहू महाराज आजूबाजूचे लोक शिकले सवरलेलेच होते. तुम्हाला सांगतो शाहू महाराज आंघोळीला गेले. ठीक आहे, पहा
ठीक आहे नोव्हेंबर 1899ची गोष्ट शाहू महाराजांच्या जीवनास कलाटणी देणारं हे वेदोक्त प्रकरण ठरलं आणि इथून त्यानं मग मात्र सरळ ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली. म्हणजे जसं महात्मा फुलेंना त्याला ठीक आहे त्याच्या ब्राह्मण मित्राच्या वरातीतून हकललं होतं आणि तिथून त्यानं ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली होती. ठीक आहे शाहू महाराजांना सुद्धा हे प्रकरण ठीक आहे ब्राह्मणोत्तर चळवळीचा निर्णय घेण्यासाठी ठीक आहे जबाबदार ठरलं आणि त्यानं इथून पुढं पूर्ण ब्राह्मणाच्या विरोधात काम केलं आणि जो समाज मागासलेल्या जातीत खितपत पडला आहे ठीक आहे त्या समाजाला वर आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. म्हणून ठीक आहे गोर गरीब दीन दलित कामगार महिला या सर्वांचा राजा होता छत्रपती शाहू महाराज. म्हणून शाहू महाराजांचे मार्गदर्शक तत्वे राज्य सरकारनं स्वीकारून लोकांच्या कल्याणासाठी कायदे करायला पाहिजे. ठीक आहे मग पहा ठीक आहे वेदोक्त प्रकरण घडले. शाहू महाराज पंचगंगा नदीवर ठीक आहे भगवत नाही पंचगंगा नदीवर ठीक आहे आंघोळ करायला गेले असताना ठीक आहे वेदोक्त मंत्राऐवजी पुनरोक्त मंत्राचा उच्चार केला आणि तेव्हा छात्र त्यांचे त्याच्या आंघोळीच्या वेळेस एक वंश परंपरागत एक म्हणजे ठीक आहे बाप मग पोट्ट मग त्याचा नातू हेच लोक ठीक आहे त्याच्या वेळेस मंत्रोपचार करे. तर पुरोहित नारायण भटजी होता त्यावेळेस. तर तो पुरोहित नारायण भटजी वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता. जसं पुराणोक्त मंत्र म्हणणं त्यानं चालू केलं कोणा ठीक आहे ह्या नारायण भटजीनं तर तेव्हा लगेच ठीक आहे त्याचे जे दिवाण होते शाहू महाराजाचे त्यावेळेस दिवाण होते राजाराम शास्त्री भागवत. राजाराम शास्त्री भागवतानं लगेच शाहू महाराज म्हणलं शाहू महाराज हे जे नारायण भटजी आहे हे वेदोक्त मंत्र म्हणून नाही राहिले हे मंत्र म्हणून राहिले पुराणोक्त आणि जे पुराणोक्त मंत्र हे काहीच कामाचे नाही यायले जे आपण पैसे देऊन राहिलो ते वेदोक्त. तो म्हणते जसं ठीक आहे शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करायला ठीक आहे गागा भट बोलवा लागला होता. ठीक आहे गागा भट बोलवा लागला होता कुठून काशीहून बोलावला होता. पुण्याचे ब्राह्मण शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करत नाही म्हणे. तसंच ह्या ठीक आहे वंश परंपरागत शास्त्रज ठीक आहे शास्त्रज जगद्गुरू विद्यापीठाचा ठीक आहे वंश परंपरागत तिथं पंडित होता तो वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुनरोक्त मंत्राचा उच्चार करत होता. ठीक आहे मग आता हे प्रकरण एवढंच गेलं का या प्रकरणाची ठीक आहे केसरी मराठा जे टीकांचे वृत्तपत्र होते याच्यातून सरळ टीका केली. कोणावर टीका शाहू महाराजावर टीका शाहू महाराजावर टीका लोकमान्य टीकानं केली. ठीक आहे दोन्ही पेपरमधून केली मराठा त्याच्यानंतर आपलं ठीक आहे केसरी लोकमान्य टिळक आणि शृंगरीचे जगद्गुरू शंकराचार्य यायनंही त्याच्यावर टीका करून टाकली. पण ॲक्च्युली गुन्हा याचा होता. आणि मग सरळ शाहू महाराजांनी निर्णय घेतला का हे जे पुरोहित नारायण भटचं वंश परंपरागत छात्रज विद्यापीठाचं जे वंश परंपरागत पद आहे हेच नष्ट करून टाकलं आणि हे एका मराठा माणसाला दिलं आणि त्याला ते शिकवले वेदोक्त मंत्र आणि त्याच्या हातानं मग ठीक आहे दररोज आंघोळ करून ते मंत्रोपचार करे. असं म्हणजे हे चांगली पद्धत आहे. ठीक आहे तुम्हाला सांगतो शाहू महाराजांनी एका मातंग समाजाच्या माणसाने चहाचं दुकान टाकून दिलं आणि चहाचं दुकान त्याच्या चहाच्या दुकानात कोण चहा प्यायला जाईन त्याच्या चहाच्या दुकानात कोण चहा प्यायला जाईन हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. चहाचं दुकान टाकून दिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या माणसाच्या दुकानात पहिलं गिराईक छत्रपती शाहू महाराज होते. स्वतः गेले चहा पिले आणि जसे राजे चहा पिले वा याच्या दुकानात मग आपण काय आहे म्हणून सारे लोक चहा प्यायला जायला लागले. याले म्हणते राजा ठीक आहे ज्यानं जात भेद धर्म पंथ ठीक आहे राज्यघटनेतलं जे कलम 15 म्हणते आर्टिकल 15 या भारतातील कोणत्याही ठीक आहे व्यक्तीमध्ये जात धर्म पंथ वंश लिंग जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. ठीक आहे तो भेदभाव मिटवणारा पहिला राजा छत्रपती शाहू महाराजानं इथं आपल्या राज्यात हे राबवलं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी आपल्या राज्यात राबवलं. ठीक आहे त्याच्यानंतर मात्र ठीक आहे मधातल्या काळात मात्र हे कुठंच राबवताना दिसलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजापासून शाहू महाराजाचा पर्यंतचा जो कालखंड आहे ज्या कालखंडात जात धर्म पंथ बाजूला ठेवून राज्यकारभार केले असे हे 3 राजे या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले. हे आपल्याला गर्वाची गोष्ट आहे. म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे का छात्रज जगद्गुरू पीठाचे नारायण भटांचे वंश परंपरागत अधिकार हिसकावून घेतले व त्याच्या जागी सदाशिवराव पाटील ठीक आहे बेनाडीकर सदाशिवराव हे प्रश्न विचारला आहे आयोग प्रश्न विचारते याच्यावर सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची या मराठा व्यक्तीची निवड केली आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून ठीक आहे दररोज आंघोळीच्या वेळेस आणि कधीही राज्य ठीक आहे राजवाड्यात कोणताही कार्यक्रम असला तर या माणसाच्या हातानं ठीक आहे तो कार्यक्रम मंत्रोपचारानं पार पाडण्यात येत होता. तर
ठीक आहे हे जे छत्रचं जगद्गुरू आहे याच्यावर त्यांची अध्यक्षपदी निवड केली सदाशिवराव पाटील बेनाडीकर. हे प्रकरण एवढं गाजलं का इंग्रजांच्या दरबारात गेलं. इंग्रजांनी याच्यावर एक कमिटी नेमली. का नेमली? कमिटी नेमली आणि त्या कमिटीनं शेवटी निर्णय दिला का ठीक आहे हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सर्रास चुकीचं आहे आणि या प्रकरणात ठीक आहे निर्णय कोणाच्या बाजून दिला? तर निर्णय दिला छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूनं. तसंच लोकमान्य टिळक गुपचाप बसले. मग अरे यार ठीक आहे आपलं चुकलं वाटते. ठीक आहे तर तुम्ही पहा 16 एप्रिल 1902 वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजाच्या बाजूने निकाल देऊन शाहू महाराजांना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला. कारण त्यावेळेस ठीक आहे वेदोक्त मंत्र म्हणत नाही म्हणे कोण? नारायण भटजी. मी म्हणत नाही म्हणे कारण तुम्ही क्षत्रिय नाही आहे म्हणे आणि हे मंत्र तुमच्यासाठी नाही आहे म्हणे असा स्पष्ट नकार दिला होता. ठीक आहे म्हणून तर ठीक आहे वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहू महाराजांना वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे असा निर्णय इंग्रजांच्या कमिटीने दिला. ठीक आहे तेव्हा कुठं लोकमान्य टिळकसारखे लोक त्यावेळेस चूप बसले ज्यानं आपल्या पेपरमधून या वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांची प्रचंड टीका केली. पण शाहू महाराज ठीक आहे हे प्रकरण झाल्याच्या नंतर याच्या अगोदर शाहू महाराजांची नियुक्ती ठीक आहे लोकमान्य टिळकाच्या जे मोठं कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटी होती त्याचे अध्यक्ष होते. हे प्रकरण झालं त्याच्यावर टीका टिप्पणी झाली शाहू महाराजांवर. शाहू महाराजांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा सुद्धा देऊन टाकला. इतकं खतरनाक काम होतं. नाही पाहिजे हे तुमचं अध्यक्षपद. ठीक आहे कारण माझ्यावर अन्याय झाला होता आणि तुम्हाला सांगतो छत्रपती शाहू महाराज म्हणे जर ह्या भटजी मले म्हणून राहिला का म्हणे माहिती आहे का शाहू महाराज जर ह्या भटजी ठीक आहे मले म्हणून राहिला का तुमच्यासाठी हे वेदोक्त मंत्र नाही आहे. जर राजासोबत भैसबाजी करायला लागला ठीक आहे तुमच्यासाठी नाही आहे म्हणे तिथून चालला गेला. तुम्हाला सांगतो ठीक आहे हे पुराणोक्त म्हणीन म्हणे वेदोक्त मंत्र नाही म्हणीन नाही तसंच लेखाला काढून फेकून दिलं. अरे राजे होते राजासोबत तो भैसबाजी करायला लागला म्हणजे विचार करा ठीक आहे ब्राह्मण त्यावेळेस राजासोबत भैसबाजी करायला भेट नव्हते. तर शाहू महाराजाला वाटलं का ह्या आपल्यासोबत असा वागतात हे लोक इतर जातीतल्या धर्मातल्या लोकांसोबत कसे वागत असन. म्हणून शाहू महाराजांनी इथून निर्णय घेतला का या ब्राह्मणांच्या विरोधात काम करायचं. ठीक आहे याची जे जाती व्यवस्था आहे यानं जे चातुर्वर्ण निर्माण केले हे बंद झाले पाहिजे. ठीक आहे म्हणून ब्राह्मणोत्तर चळवळी त्यानं सुरू केली. जे महात्मा ज्योतिबा फुलेनं ठीक आहे त्यांना जेव्हा त्याच्या त्या मित्राच्या वरातीतून हकललं होतं तिथून सुरुवात झाली होती. याची सुरुवात इथून झाली. ठीक आहे तुम्हाला सांगतो इतके खतरनाक हुशार होते शाहू महाराज का शाहू महाराजाने एक दिवस आपल्या तुम्हाला खतरनाक आहे काय काय त्याचे दृष्टांत त्याच्या त्या जीवनचरित्रातल्या गोष्टी वाचा तुम्हाला हे दिसन. शाहू महाराजाने एक दिवस ठीक आहे राणी व्हिक्टोरियाला जेवायला बोलावलं. आपल्या राजवाड्यात शाही मेजवानी त्याच्यासोबत आमंत्रित केली. तर शाहू महाराजाच्या बाजूले दोन चांगले ठीक आहे 100 किलोचे सोन्याचे शिव होते. ठीक आहे शिव होते मोठी राजमुद्रा वगैरे मस्त ठीक आहे सिंहासन होतं त्याच्या बाजूला दोन सोन्याचे शिव होते. आता ठीक आहे ते राणी आली त्याला बसवलं खान पान मग ते राणी अशी बयाच पाहते वाव व्हॉट अ ब्युटिफुल सिंहासन. ठीक आहे तिचं लक्ष त्या सोन्याच्या शियावर जेवली गिवली टप्पू गिप्पू मारला. ठीक आहे आता तिनं चांगले ते शिव पाहून घेतले. तर शाहू महाराजाला माहित होतं का हे इथं जाऊन कारभार करणार आहे कुठं जाऊन ठीक आहे इंग्लंडला वापस जाईन ना हे कारभार करण. तर जसा विचार शाहू महाराजांनी डोक्यात केला होता का हे कारभार करण ठीक आहे हिचं लक्ष मात्र येऊन जाऊन त्या सोन्याच्या शियावर होते. ठीक आहे तिथं गेली आणि 2-2.5 महिन्यानं कोल्हापूरच्या ठीक आहे शाहू महाराजांना एक लेटर आलं का इंग्लंडच्या राजाची परिस्थिती लयच बिकट आहे. आमची आर्थिक अवस्था युद्धामुळे डबघाईला आलेली आहे. त्याच्यामुळे ठीक आहे तुमचे 2 सिंहाचे सिंह आम्हाला भेट म्हणून देण्यात यावे. ठीक आहे राजानं छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं हे सिंह ठीक आहे 8-15 दिवसाच्या अगोदरच उचलून ठीक आहे गोडाऊनला नेऊन ठेवले होते आणि पत्र लिहिलं. ठीक आहे राणी व्हिक्टोरिया आम्हाला कृपया माफ करा तुम्ही थोडंसं लेट पत्र आम्हाला पाठवलं. ठीक आहे आम्ही हे तुमचे पत्र मिळायच्या 8 दिवसाआधीच आमच्या राज्याची ठीक आहे आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळे आम्ही हे मोडकळीस काढले दोन्ही सिंह. लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला धरणं बांधायचे होते आम्हाला ठीक आहे नवीन स्कीम आणायच्या होत्या म्हणून आम्ही हे दोन्ही सिंह ठीक आहे मेल केले आणि त्याचे पैशात रूपांतर करून आम्ही लोकांच्या कल्याणासाठी वापरले. का भेंड देणार आहे काय वा रे. ठीक आहे गोडाऊनले ठेवले होते. खतरनाक काम आहे भाऊ साधं काम नाही. ठीक आहे एक उत्तर प्रदेशाहून काशीहून ब्राह्मण आला होता.
तो ठीक आहे दरबारात आला. बाहेर दरबारले म्हणते का महाराज ठीक आहे मला महाराजाला भेटायचं आहे म्हणते. त्या दरबारले म्हणते ठीक आहे महाराजासोबत भेट करासाठी तुम्ही माझ्या निरोप पाठवा म्हणते. का मी काशीहून ब्राह्मणाला मी भविष्य सांगतो. असं का भविष्य सांगतो का ठीक आहे. पण महाराज भविष्याविषयावर विश्वास ठेवत नाही म्हणते. तुम्ही काय लिहिले म्हणते इथं सांगा तसंही म्हणते महाराजाबद्दल विशेष भविष्य सांगायचं आहे म्हणते. दरबार गेला आतमध्ये. महाराज म्हणे आपल्या दरबारात ठीक आहे काशीहून एक ब्राह्मण आला आहे म्हणते. तो म्हणते म्हणे का आम्ही तुमचं भविष्य सांगतो असं म्हणते का म्हणे. बोलवा दिले बोलवा बरं. बोलावला ब्राह्मणाले. मग का म्हणता म्हणे ब्राह्मण महोदय काही जेव्हा घेवायचं आहे का तुम्हाला. जेव्हा घेवायचं असेल जेवून घ्या. नाही महाराज म्हणलं म्हणे तुमची भविष्यवाणी सांगायला आलो म्हणलं म्हणे. खूप जबरदस्त काम आहे म्हणे. तुमची ख्याती ऐकून इथपर्यंत आलो आणि भविष्य सांगा. तर छत्रपती राजश्री शाहू महाराज म्हणे तुले पहिले तुझे भविष्य माहीत आहे का म्हणे. महाराज म्हणे ठीक आहे मी आता इथून तुम्हाला भविष्यवाणी सांगणार आहे म्हणे. त्याच्यानंतर तुम्ही मला जेवण करायला नेणार आहे म्हणे. त्याच्यानंतर ठीक आहे मी इथून ठीक आहे पुढच्या राज्यात जाणार आहे म्हणे. असं का म्हणे. पकडा रे म्हणे. पकडा रे म्हणे आले. आणि चांगला पन्नावा म्हणे मरतपर्यंत चांगली मेजवानी द्या म्हणे आले. बासुंडी द्या म्हणे एका फेनकाडावर गुलाबजामुन द्या म्हणे. आणि गालात 2-3 ठीक आहे रसगुल्ले भरा म्हणे. असा पन्नावला त्याले मरतपर्यंत ज्या कडार पडन त्या कडार पन्नावला. म्हणे तुझे भविष्य माहीत नाही म्हणे. का तुले माहीत होतं का म्हणे का माझ्या राजवाड्यात येऊन तुले मार बसणार आहे. तुझे भविष्य माहीत नाही तर डोंबड्या तू माय का भविष्य सांगणार आहे. चल भाग हाकलला त्याले. ठीक आहे. तर असे जे राजे आहे हे पार क्वचित होते. ठीक आहे. म्हणून आता हे दृष्टांत ठीक आहे खरे का खोटे आहे का नाही. तर हे माझ्या वाचण्यात गेले म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण राजा कसा असायला पाहिजे तर राजा असा असायला पाहिजे. ठीक आहे. कोण कोणाचं भविष्य सांगू शकते. स्वतःले भविष्य माहीत नाही राहत ना दुसऱ्याचं भविष्य सांगायला चालले. ठीक आहे. ते पोपट मोपट घेऊन. ठीक आहे. तर असे बऱ्याचशा गोष्टी राजश्री शाहू महाराजाबाबत झाल्या. राजश्री शाहू महाराजांनी बरेचसे निर्णय याबाबत घेतले. आणि हे जे वेदोक्त प्रकरण झालं हे इतकं गाजलं का याच्यापासूनच मग त्यांनी एक ठीक आहे शिकवण घेतली का आपल्याला ब्राह्मणाच्या विरोधात काम करावं लागेल. आणि ज्या मागासले खितपत जमाती आहे ठीक आहे जे बहुजन लोक आहे त्याच्या कल्याणासाठी काम करावं लागेल. तर शैक्षणिक सुधारणा का केली. संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर दरवर्षी सुमारे 1 लाख रुपये खर्च करायचा. भाऊ हे महाराज 1800च्या ठीक आहे म्हणजे 1874ले जन्म झाला. याचा राज्याभिषेक सोहळा झाला तिथून 20 वर्षानं म्हणजे हे 19व्या शतकाच्या सुरुवातीला होती. तुम्हाला सांगतो इंग्रज सरकारनं 1813च्या कायद्यात म्हणे का बंद्या भारतात इंग्रज सरकार 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च करन. एकटर लहानसं कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजश्री शाहू महाराज म्हणे का आम्ही आमच्या राज्यातील एवढूसं संस्थान छटाकभर संस्थान म्हणे आम्ही आमच्या संस्थानातील ठीक आहे सर्व लोकांच्या शिक्षणावर 1 लाख रुपये दरवर्षी खर्च करू. ठीक आहे. याले म्हणते राजा. समजलं का. मग पहा संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रात दरवर्षी 1 लाख रुपये खर्च. 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली होती. ठीक आहे. का केली होती. सत्याचा शोध करणारा समाज. जो समाज ठीक आहे जो समाज अस्पृश्यता मानणार नाही. जो समाज शिक्षित असाल. जो समाज अंधश्रद्धेला मानणार नाही. जो समाज या समाजातील ज्या वाईट रीती परंपरा आहे त्या नष्ट करण असा समाज निर्माण करण्यासाठी ठीक आहे महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे. मग तेव्हा ठीक आहे स्त्री विधवा झाली तर मुंडन करण्याची पद्धत होती. ती पद्धत बंद केली. नाव्याचा संप केला नाशिकात. ठीक आहे. अशा समाजाचा ठीक आहे अशा समाजाच्या चांगल्या गोष्टी शाहू महाराजांनी घेतल्या आणि आपल्या कोल्हापूर संस्थानात 1911 सत्यशोधक समाजाची शाखा उघडली. 1911 संस्थानात 15% विद्यार्थ्यांना ठीक आहे नादारी म्हणजे नोकऱ्या 15% पा संस्थानात 15% ठीक आहे नादारीची घोषणा केली. 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू झाली. पा 1911 शाखा उघडली आणि लगेच 13 सत्यशोधक समाजाची शाळासुद्धा सुरू केली. का सुरू केली. शाळासुद्धा सुरू केली. असं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे पा राजश्री शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. पण वेदोक्त प्रकरणानंतर ठीक आहे त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी तुम्हाला पहिले सांगितलं. ठीक आहे. 1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केली.
म्हणजे रात्रीच्या बी शाळा, रात्रीच्या शाळेत जे लोक काम करायला जात होते त्यांना साक्षर करण्यासाठी हे जे प्रौढ साक्षरता अभियान आणलं होतं ना भारत सरकारनं, जे लोक निरक्षर आहे, जे साक्षर नाही, ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्याच्यासाठी रात्रशाळेची प्रयोजन होती. मग गावातला एखादा शिकला सवरला माणूस कामावरून दिवसभर लोक आले का त्याला रोज 1-1.5 तास गावातल्या चौकात घेऊन बसे. ही संकल्पना भारत सरकारनं राबवली. ही संकल्पना या छत्रपती शाहू महाराजाची आहे. ठीक आहे. रात्रशाळा, जे प्रौढ लोक, ज्याला प्रौढ शिक्षण पद्धती म्हणते, ज्याला प्रौढ शिक्षण म्हणते, जे लोक दिवसभर काम करे, जे निरक्षर आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही, अशा लोकांना साक्षर करायचं काम रात्रशाळेच्या माध्यमातून 1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या. 1907 साली शाहू महाराजांनी मुलींसाठी, आतापर्यंत हे मुलांसाठीच होती, कारण मुलींना तर घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, रात्रीचा तो विषय नव्हता. ठीक आहे. म्हणून कुठून करायची, राजानं ऑर्डर दिल्यावर काय विषय भाऊ. ठीक आहे. राजा करण ते पूर्व दिशा, राजानं निर्णय घेतला तो पूर्व दिशा. राजानं आपल्या कोल्हापूर संस्थानात 1907 साली शाहू महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केली. पहिले हे मुलांसाठीच होती, प्रौढ लोकांसाठी होती, महिलांसाठी नव्हती. महिलांसाठी 1907 दुसऱ्याच वर्षी रात्रशाळा सुरू केली. असं खतरनाक काम आहे भाऊ. ठीक आहे. हे सक्रिय शिक्षणातलं काम आहे. 1911च्या हुकमानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण. ए भाऊ, ज्या लोकांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी प्यायचा अधिकार नव्हता, ज्या लोकांना रस्त्यावरून चालायचा अधिकार नव्हता, आजूबाजूनं कमरीले त्या शिंदीच्या पांचोया बांधा लागत होत्या, आणि त्या ठीक आहे काऊन तर पाया ठीक आहे आमच्या पायानं जमीन खराब होते, त्या ठीक आहे शिंदीच्या फांद्याचे काठी असे मांड्यात रुते आणि रक्त येऊन जाये, असा समाज खितपत पडलेला होता. या समाजाला शिक्षणाचा हक्क, अस्पृश्यांना थेट मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. आदेश काढला शाहू महाराजांनी 1911 आणि आमच्या राज्यात कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यात येईल असा आदेश काढला. साधं काम नव्हतं हे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 1916 शाहू महाराजांनी 1916 शाहू महाराजांनी ठीक आहे बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार, ठीक आहे शिक्षणाचा प्रसार करणे. शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क त्याचे मिळवून देणे, या कार्यासाठी ठीक आहे निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. कायची? डेक्कन रयत शिक्षण संस्था. ठीक आहे. डेक्कन रयत शब्द आहे याच्यात. डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणाची? तर लोकमान्य टिळक, आगरकर आणि ठीक आहे चिपळूणकर होते त्याच्यात. हे जे आहे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना कायसाठी? का जे बहुजन समाज आहे, मराठा, कुणबी, तेली, माई, ठीक आहे खाटीक, ठीक आहे नावी, त्याच्यानंतर ठीक आहे जे अस्पृश्य येते, मातंग, महार, मांग, गोंड, हे सर्व समाजातले लोक, 18 पगड जाती, ठीक आहे लक्ष द्या, आणि 12 बलुतेदार, ठीक आहे, या सर्व समाजाला घेऊन, बहुजन हा शब्द सर्वांसाठी आहे हा, ठीक आहे ब्राह्मण सोडून, तर या बहुजनांसाठी ठीक आहे यांचे राजकीय हक्क मिळवून देणे, त्याच्या समाजात ठीक आहे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना ठीक आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली होती. ते त्यांची रयत शिक्षण संस्था आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणाची? लोकमान्य टिळक, ठीक आहे गोपाळ गणेश आगरकर आणि चिपळूणकरांची आहे. ठेवेगी याच्यात डेक्कन रयत संस्था दोघांचे शब्द आहे. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेव जा. त्याच्यानंतर पाबे हा खतरनाक कायदा शाहू महाराजांनी केला. 25 जुलै 1917 शाहू महाराजांना प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा केली. ठीक आहे, कोणत्याही प्राथमिक शाळेत या कोल्हापूर संस्थानातल्या कोणत्याच विद्यार्थ्याला फी भरा लागणार नाही, फी माफ. आणि त्याच्यानंतर ठीक आहे 21 जुलैमध्ये ठीक आहे ही घोषणा केली आणि 21 नोव्हेंबरला कायदाच करून टाकला. 21 नोव्हेंबर 1917 हे विचारते परीक्षेत डोंबडेव. 19 नोव्हेंबर 1917 प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले. ठीक आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले आणि पहिली शाळा ठीक आहे लक्ष द्या चिपरी पेठा इथं काढली. पहिली शाळा कुठं? चिपरी पेठा. म्हणून 21 नोव्हेंबर 1917 प्राथमिक शिक्षण सक्तीचं जो कायदा 1ली ते 8वी पर्यंतच्या भारतातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत राहील असा कायदा केंद्र सरकारनं 2009 केला आणि 1 एप्रिल 2010 पासून लागू केला.
ठीक आहे. म्हणजे छत्रपती शाहू महाराज किती पुढारलेले होते. ज्या महाराजानं ठीक आहे, ज्या राजानं आपल्या राज्यात 1917 कायदा पारित केला, तो कायदा भारत स्वातंत्र्य होऊन पारित करायला 70 वर्ष लागले. एवढी लाजिरवाणी परिस्थिती आहे. समजलं का? साधं काम नाही आहे. शाहू महाराज किती पुढारलेले होते विचार करा. का शाहू महाराजांना 1917 आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत दिले. फुकट शिका, ठीक आहे, 1 रुपया द्यायचं काम नाही, अशी पहिली शाळा चिपरी पेटायला काढली. 1918 ठीक आहे, 1918 शिक्षण विषयक करांचा कायदा केला. आता शिक्षणाचा खर्च ह्या भरून कसा काढायचा, तर पेट्रोल डिझेलवर भारत सरकारने 1% सेस आकारला. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सवर ज्याचं उत्पन्न ठीक आहे 30 लाखाच्या वर आहे, ठीक आहे, त्याला 1% सेस आकारला. तर आता इथे शिक्षणाचा कर म्हणजे ह्या खर्च भरून कुठून काढायचा, तर 1918 शिक्षण विषयक कराचा कायदा केला. दरमहा 100 रुपयापेक्षा अधिक उत्पन्न ज्याचं ठीक आहे दर महिन्याला 100 रुपयापेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा व्यक्तीवर शिक्षण कर बसविला आणि त्याच्यातून हे पैसे शिक्षणावर खर्च केले. ठीक आहे. साधं काम आहे का हे. त्याच्यानंतर ठीक आहे शिक्षण कर बसवला. शिक्षण कर म्हणजे एज्युकेशन सेसची संकल्पना सुद्धा शाहू महाराजाची आहे. समजलं का? मग 1918 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात तलाठ्याची शाळा सुरू केली. म्हणजे जो महसूल विभागात जो ग्रामस्थलावरचा अधिकारी आहे, जो तुम्हाला 7/12 देते, 8 देते, जमिनीचे सगळे रेकॉर्ड ठेवते, नकाशा देते, ठीक आहे, सर्व शेतजमिनीशी संबंधित सर्व डाटा रेकॉर्ड अधिगृहीत करून ठेवते, त्याले ट्रेनिंग द्यासाठी तलाठ्याची शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षक लोकांना D.Ed. B.Ed. कॉलेज सुरू केलं. इतके पुढारलेले होते शाहू महाराज. समजलं का? साधं काम नव्हतं शाहू महाराजांचं. मग त्याच्यानंतर पहा शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये तांत्रिक शिक्षणाकरता ठीक आहे जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्याच्या अंतर्गत भूगर्भ शास्त्र सर्वेक्षण विभाग, ठीक आहे, औद्योगिक सर्वेक्षण विभाग, जल संरक्षण संस्थाची स्थापना केली. पहा किती पुढारलं होतं. भू सर्वेक्षण विभाग, जल सर्वेक्षण विभाग, औद्योगिक सर्वेक्षण विभाग. त्याच्यासाठी जयसिंगराव घाडगे आपल्या वडिलांच्या नावाने जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्याच्यानंतर संस्थानाच्या एकूण महसुलापैकी जो काही संस्थानाचा जेवढाही टॅक्स येत होता त्याच्या एकूण महसुलापैकी 6% रक्कम शिक्षणावर खर्च करण्याकरता ठीक आहे हे करत होते. पहा भाऊ, एकूण GDPच्या 6% रक्कम ज्या आणि तो कोणता समाजाला द्यायचं, ठीक आहे, जो बहुजन समाज आहे त्याच्या शिक्षणासाठी खर्च करायचा. एवढं मोठं काम ठीक आहे यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी केलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेली वसतिगृहाची संकल्पना ही जे महाराष्ट्र शासनानं घेतली. अनुसूचित जाती जमातीचा ठीक आहे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत हॉस्टेल राहीन. त्याचा ऑनलाईन फॉर्म भरा, नंबर लागन तुम्हाला. अबे पोट्याले लेको सकाळी नाश्त्याले केळं भेटते, अंडे भेटते 2 टाईमचे. अबे घरी भाजी नाही भेटत बे रश्श्याची, एवढी तऱ्हेची भाजी तिथं भेटते लेको तुम्हाला. ठीक आहे. हे जे व्यवस्था निर्माण केली, हे व्यवस्थेचे संकल्पनेचे जनक ठीक आहे कोण आहेत, तर छत्रपती शाहू महाराज आहे. ज्या महाराजांनी हॉस्टेलची संकल्पना आपल्या पहिले संस्थानात राबवली आणि तीच संकल्पना राज्य शासनानं या इतर जिल्ह्यात लागू केली. आणि त्या जिल्ह्यातली जे मुलं शिक्षणासाठी शहरात येतात त्यांना रूम करासाठी पैसे राहत नाही, तर त्यांना हॉस्टेलची सुविधा तिथं जेवणा खावणापासून उपलब्ध करून दिलं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. 1896 ते 1821 या काळात त्यांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी 20 वेगवेगळे मुलींसाठी वेगळे वसतिगृह, मराठा समाजासाठी वेगळं, ठीक आहे, त्याच्यानंतर नाविक समाजासाठी वेगळं, अशा वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे वसतिगृह, त्याला वेगवेगळे नाव दिलं. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. 1901 राजाराम हॉस्टेल, ठीक आहे, राजाराम हॉस्टेल आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग चालू केलं. राजाराम हॉस्टेल मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना हॉस्टेलची सुविधा शहराच्या जागी उपलब्ध करून दिली. राजाराम हॉस्टेल आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग चालू केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1906 वीरशैव लिंगायत बोर्डिंग, ठीक आहे, वीरशैव लिंगायत बोर्डिंग आणि मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. वीरशैव लिंगायत बोर्डिंग, लिंगायत जातीच्या मुलांना शिक्षणासाठी हॉस्टेल निर्माण केलं. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. ठीक आहे. त्याच्यानंतर 1908 मिस क्लार्क हॉस्टेल, ठीक आहे,
मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना केली मुलींसाठी, मिस क्लार्क हॉस्टेल. त्याच्यानंतर देवेदनं, ठीक आहे, देवेदनं बोर्डिंग स्थापना केली. नाविक समाजासाठी नामदेव बोर्डिंगची स्थापना केली. बोर्डिंग म्हणजे हॉस्टेल. त्याच्यानंतर 1915 सरस्वतीताई, ठीक आहे, गोंड सारस्वत बोर्डिंगची स्थापना केली. 1920 प्रिन्स शिवाजी मराठा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक, ठीक आहे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना केली. 1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिक्टोरिया वसतिगृहात, म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी जे राखीव होतं व्हिक्टोरिया वसतिगृह, याच्यात अस्पृश्य आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना सुद्धा जागा उपलब्ध करून दिली. ठीक आहे, म्हणजे ते खाली राहत होतं, तर त्यांच्यासाठी पुन्हा जे अस्पृश्य जे गरीब होते, जे मुस्लिम मुलं गरीब होते, त्यांना इथं जागा उपलब्ध करून दिली. हे निर्णय घेणं साधं काम नाही का शिक्षणावर एवढा मोठा खर्च करणे. ठीक आहे, समाज प्रगत बनण्यासाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे. समाजाले त्याचे हक्क समजण्यासाठी त्याला शिक्षणाची गरज आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिकेल तो गुरगुरेल, त्याला त्याचे हक्क कळेल, तर ते हक्क कळले पाहिजे याच्यासाठी. आणि ठीक आहे, आंबेडकर साहेबांसोबत घनिष्ठ संबंध होते. ठीक आहे, समाज सुधारकामध्ये जे 5 मोठे समाज सुधारक येतात महाराष्ट्रातले, ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर, त्याच्यानंतर शाहू महाराज, ठीक आहे, महात्मा फुले, डॉक्टर B.R. आंबेडकर, तर हे जे 5 समाज सुधारक आहे त्याच्यातलं, ठीक आहे, राजाच्या बाबतीत एखादा राजा कसा असावा तुम्हाला सांगतो. समाज सुधारकात कोणताच राजा येत नाही, पण एकच राजा येते, तो म्हणजे समाज सुधारणेच्या बाबतीत छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे, मग ठीक आहे, अस्पृश्यता निर्मूलन कार्य, तर 26 जुलै, ठीक आहे, 26 जुलै 1902 कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या. शाबाश. ठीक आहे, याले म्हणते राजा का, लक्ष द्या. ठीक आहे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या. ठीक आहे, नोकरीत राखीव 50% जागा नोकरीत राखीव ठेवल्या. 1918 कोल्हापूर संस्थानातील महारवतने रद्द केली. ठीक आहे, का केली, महारवतने रद्द केली. पहा, कोल्हापूर संस्थानातील महारवतने रद्द करून ते काय त्या जमिनी अस्पृश्य बांधवांच्या नावे केल्या. ठीक आहे, म्हणजे पहा, महारवतने रद्द केली, तुमच्या नावानंच तुम्ही, ठीक आहे, जमीन व्हा. ही जमीन आता तुमच्या नावानं, ठीक आहे, महार लोकांच्या नावानं जमीन केली. अस्पृश्य बांधवांना त्याच्या जमिना, ठीक आहे, जे कसत होते त्याच्या जमिना त्याला दिल्या. हे जे कुई वहिवाट कायदा केला, ही संकल्पना सुद्धा शाहू महाराजाची आहे. ठीक आहे, म्हणजे विचार करा का कुई वहिवाट कायदा, ठीक आहे, सर्वांना जमिनीचे समान हक्कानं वाटप झाले पाहिजे. ठीक आहे, त्यांना जमिनीचे हक्क मिळाले पाहिजे, याच्यासाठी कोल्हापूर संस्थानानं सगळ्यात पहिली कायदा केला होता. 22 फेब्रुवारी 1918 कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील बलुतेदारी पद्धत कायद्याने बंद केली. का म्हणून राहिलो, ठीक आहे, पहा, कोल्हापूर 1800 थोड्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपलं कनेक्शन तुटलं होतं. ठीक आहे, मागच्या लेक्चरपासून आपण लगेच कंटिन्यू चालू करू. ठीक आहे, तर शाहू महाराजांचा आपण अस्पृश्यता निर्मूलन कार्य पाहून राहिलो होतो. 22 फेब्रुवारी 1918 ठीक आहे, कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये त्याने जाहीरनामा प्रसिद्ध केला का संस्थानातील बलुतेदारी पद्धत कायद्याने रद्द केली जाईल आणि बलुतेदारांना, ठीक आहे, ठीक आहे, उद्योगधंद्यात हातनोटा टाकतायत, तर उद्योगधंदे त्याच्यासाठी खुले करून टाकले. ठीक आहे, असा राजा पाहिजे का सर्वांना समानतेचे हक्क देईन. 15 जानेवारी 1919 कोल्हापूर संस्थानात, ठीक आहे, आजपासून सार्वजनिक जागी आणि सार्वजनिक संस्थानामध्ये अस्पृश्यता पाहिली जाणार नाही. यालेच म्हणते अस्पृश्यता बंदी कायदा. का म्हणते, लक्ष द्या रे भाऊ. ठीक आहे, यालेच म्हणते अस्पृश्यता बंदी कायदा. ठीक आहे, मग अस्पृश्यता, ठीक आहे, अस्पृश्यता बंदी कायदा केला कोणी, शाहू महाराजांनी. पहा, ठीक आहे, अस्पृश्यता बंदी कायदा, ठीक आहे, अस्पृश्यता बंदी कायदा, ठीक आहे, ह्या 1955 ठीक आहे, नागरी कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. तर तो जो नागरी कायदा केला, त्या कायद्यात अस्पृश्यतेवर बंदी पहिल्यांदा घालण्यात आली. मग ॲट्रॉसिटी ॲक्ट केला, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा. हे जे केंद्रानं कायदे केले, तर हे कायदे शाहू महाराजांना आपल्या संस्थानात केले. 15 जानेवारी 1919 कोल्हापूर संस्थानात सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये अस्पृश्यता पाहिली जाणार नाही असा आदेश काढला. यानेच म्हणते अस्पृश्यता बंदी कायदा. आणि ह्या कायदा शाहू महाराजांनी केला आणि आपल्या राज्यातली अस्पृश्यता नष्ट केली. याच्यानंतर सार्वजनिक स्थळावर, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चित्रपटगृह आहे, हॉटेल आहे, अशा ठिकाणी अस्पृश्यांना बेधडकपणे जाता येईल. तिथं जाऊन हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करता येईल. त्याला बाहेरूनच हाकलून देता येणार
नाही. अशी पद्धत होती का हॉटेलच्या बाहेरच राहावं लागत होतं किंवा हॉटेलमध्ये पाणी प्यायले जाता येत नव्हतं. सार्वजनिक तळ्यावर पाणी प्यायले सुद्धा जाता येत नव्हतं. म्हणून तर चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावा लागला. ही अस्पृश्यता 1919लेच आपल्या राज्यात नष्ट करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहे. मग महिलांसाठी कोणते कार्य केले तर महिलांसाठी लक्ष द्या, महिलांसाठी केलेले कार्य 1 जुलै 1917 पहा महिलांसाठी अनेक कायदे केले. पहा म्हणजे कसं कायदे केले. पहिले तर ठीक आहे ते विधवा राहत होत्या, त्या विधवांना पुनर्विवाहासाठी कायदा केला. पहा ठीक आहे जुलै 1917 ठीक आहे जुलै 1917 पुनर्विवाह आणि विधवा. पहा पुनर्विवाह म्हणजे ठीक आहे कोणी विधवा असेल तर तुम्हाला पुन्हा विवाह करता येईल. पुनर्विवाह किंवा विधवा विवाहास मान्यता दिली. ठीक आहे पहा पुनर्विवाह किंवा विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात पारित केला 1917. पहा म्हणजे पहा इथून शाहू महाराजाचं 17 पासून तुम्हाला महिलाच्या संबंधित काम आणि रपारप कायदे केले. पहिले केला ज्या महिला विधवा राहत होत्या त्यांना लग्न करता येत नव्हतं. ठीक आहे मग त्यांच्याकडं समाजातल्या लोकांना वाईट नजरेनं पाहत होते. मग आता का करायचं बा या महिलांना ठीक आहे पुन्हा विवाह करण्याची परवानगी देण्यात यावी. तर विधवांना पुन्हा विवाह किंवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा केला. त्याच्यानंतर फेब्रुवारी 1918 पहा भाऊ शाहू महाराज किती पुढारलेले होते का अजूनही ठीक आहे बरेचसे मायबाप किंवा आपल्या समाजातले लोक आंतरजातीय विवाहाकडं चुकीच्या नजरेनं पाहते किंवा आंतरजातीय विवाहाचे विरोधच करते. नाही म्हणते आपल्या जातीचा नाही होय म्हणते तो. ठीक आहे किती काही शिकला राहिला तरी किंवा एखाद्या नोकरीवर राहिला तरी ठीक आहे जातीतल्या कमी पगाराच्या पोट्याला देईन पण त्याला देत नाही पोरगी. ठीक आहे तर मग फेब्रुवारी 1918 आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा. ठीक आहे पहा आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा म्हणजे 17 पुनर्विवाह कायदा, 1918 आंतरजातीय विवाह करण्यास कायदा करणे आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. आता केंद्राने तो कायदा केला आंतरजातीय विवाह करून त्याले ठीक आहे पैसे देते एक्स्ट्रा 5,000-7,000 रुपये देते. ठीक आहे त्याच्यानंतर काही भेटवस्तूगिन देते. असं होतं ते राज्य शासनाचं होतं का केंद्राचं होतं. मग मी आता काही केला नाही. मग 1919 स्त्रियांना क्रूरपणे वागण्यास पहा स्त्रियांना आता पहा स्त्री अत्याचार प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे स्त्री अत्याचार प्रतिबंध अधिनियम केंद्रानं केला 2005ले. ठीक आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम म्हणते त्याला. ठीक आहे तो कायदा स्त्रियांना क्रूरपणे वागणूक किंवा त्यांचा शारीरिक किंवा मानसिक छळ करणारा कायदा केला. मानसिक छळास प्रतिबंध करणारा कायदा केला 1919ले. 17 विधवा पुनर्विवाहास मान्यता, 18 आंतरजातीय विवाह, 19 ठीक आहे यायनं लग्न केलं ठीक आहे तिचाच नवरा तिला मारते, सासू सासरे मारते, तिच्यावर अन्याय अत्याचार करते. तर त्याच्यासाठी या अन्याय अत्याचाराविरोधात प्रतिबंध करणारा कायदा केला. त्याच्या सजेची प्रोव्हिजन केली. तुम्ही विचार करा राजा किती पुढारलेला असन. ठीक आहे तो राजा कसा असन का ज्या राजाचं काम एवढं मोठं आहे. ठीक आहे मग त्याच्यानंतर 1920 संस्थानात घटस्फोटाचा कायदा केला. म्हणजे असं जर झालं मारझोड करते नवरा सासू सासरे त्रास देते तर तुले घटस्फोट बी घेता आला पाहिजे बाई. याच्यासाठी संस्थानात घटस्फोटाचा कायदासुद्धा संमत केला. ठीक आहे मग त्याच्यानंतर 1920ला ठीक आहे पुन्हा समाजात काही अशा वाईट प्रथा होत्या. ठीक आहे देवदासी प्रथा होती. आपल्या घरी ठीक आहे शांती लाभावी, पैसा चांगला प्राप्त व्हावा यासाठी ठीक आहे किंवा आपल्या घरावर वारंवार काही अडचणी येत आहे तर सक्की पोटची पोरगी देवाले दान करायची. अशी अजूनही पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे. ठीक आहे त्याच्यावरच ते पिक्चर निघाले मराठीत आणि त्याले डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड आहे. साधं काम आहे का. नटरंग पिक्चर निघाला, त्याच्यानंतर जोगवा पिक्चर निघाला. तो समाजातल्या वाईट अवस्थेवर आणि अंधश्रद्धेवर बोट ठेवणारा आहे म्हणून पुरस्कार भेटला. फुकट पुरस्कार नाही भेटला. त्याच्याकडे लक्ष होतं शाहू महाराजाचं. आणि शाहू महाराजांनी जोगिनी ठीक आहे त्या पिक्चरमध्ये आहे जोगिनी नावाचा शब्द. जोगिनी आणि देवदासी. त्या देवदासी मुलींना अजिबात लग्नही करता येत नव्हतं, भीक मागून खा लागत होतं आणि त्या मुलींना लग्न करता येत नव्हतं तर त्या वाईट मार्गाने लागत होत्या आणि त्याच्यावर समाजातलेच काही लोक त्याचा लैंगिक छळसुद्धा करत होते. ही पद्धत वाईट आहे हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून जोगिनी आणि देवदासी ठीक आहे प्रथा प्रतिबंध कायदा केला आणि ही पद्धत कायद्यानं बंद पाडली. शाहू महाराजांना आपल्या संस्थानात इतकं मोठं कार्य शाहू महाराज होतं. साधं काम नाही आहे हे. ठीक आहे समजलं का. मग त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर पहा ठीक आहे त्याच्यानंतर औद्योगिक व कृषी क्षेत्रातल्या सुधारणा पहा.
सर्व क्षेत्रात सुधारणा केल्या शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी 1895 ठीक आहे 1895 शाहूपुरी ही गुळ्याची बाजारपेठ चालू केली. कारण कोल्हापूर जिल्हा हा ऊसासाठी प्रसिद्ध आहे आणि प्रचंड ऊसाचं उत्पादन व्हायचं तर आपल्याच शहरात गुळ्याची बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे आणि इथून वंद्य भारतात गुळ गेला पाहिजे म्हणून शाहूपुरी ही गुळ्याची बाजारपेठेची स्थापना केली. 1906 कोल्हापूर येथे ठीक आहे शाहू ठीक आहे स्पिनिंग मिल म्हणजे सूत कातण्याचे ठीक आहे एक मिल तयार केली. कोल्हापूर येथे शाहू विनिंग अँड स्पिनिंग मिलची स्थापना केली म्हणजे कापडाच्या मिलची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2003 ही मिल घाट्यात चालत होती म्हणून बंद केली. ठीक आहे. सोबतच ठीक आहे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झालं पाहिजे ते कमी व्याजदरात उपलब्ध झालं पाहिजे याच्यासाठी संस्थानाकडून एक कोऑपरेटिव्ह सहकारी संस्था स्थापन केली. ठीक आहे. शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम कोऑपरेटिव्ह व अर्बन कोऑपरेटिव्ह या सहकारी सोसायट्या स्थापन केल्या. ठीक आहे. कर्ज उपलब्ध झालं पाहिजे शेतकऱ्याला वेळेवर ठीक आहे त्याच्या मालाला योग्य भाव भेटला पाहिजे यासाठी ठीक आहे बलभीम कोऑपरेटिव्ह अँड अर्बन कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थेची स्थापना केली. इतकं मोठं काम आहे. शाहूपुरी बाजारपेठ ठीक आहे शाहू कापड मिलची स्थापना त्याच्यानंतर बलभीम कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना ठीक आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव भेटला पाहिजे. कोल्हापूर संस्था पुन्हा कोल्हापूर संस्थानामध्ये 1901 गोहत्या प्रतिबंध कायदा केला. विधवा पुनर्विवाह कायदा आंतरजातीय विवाह कायदा स्त्री अत्याचार प्रतिबंध कायदा घटस्फोट कायदा स्त्रियांसाठी त्याच्यानंतर गोहत्या प्रतिबंध कायदा ठीक आहे म्हणजे गायींची हत्या नाही झाली पाहिजे यासाठी कोल्हापूर संस्थानात गोहत्या प्रतिबंध कायदा केला. 1908 राज्यांनी 1908 ठीक आहे महाराजांनी भोगवती नदीवर ठीक आहे धरण बांधले आणि त्या धरणा ठीक आहे आणि त्या धरणाच्या बाजूले राधानगरी नावाचे गाव बसवले. कोणतं राधानगरी नावाचं गाव बसवलं. राधानगरी ठीक आहे त्याच्या आईचं नाव होतं. आईच्या नावावरून राधानगरी गाव बसवलं आणि त्या धरणाले नाव दिलं आपल्या पत्नीचं नाव दिलं लक्ष्मीबाई. ठीक आहे. तर आता लक्ष्मीबाई ठीक आहे आता लक्ष द्या बे ठीक आहे लक्ष्मीबाई आपल्या पत्नीचं नाव दिलं महाराणी लक्ष्मीबाई तलाव. 1900 त्या तलावाला नाव दिलं जो तलाव बांधला अजूनही आहे तो. ठीक आहे. 1913 कोल्हापूर संस्थानात सहकारी 1913 कोल्हापूर संस्थानात सहकारी ठीक आहे संस्थांचा कायदा पारित झाला. ठीक आहे. इंग्रजांना ह्या कायदा ठीक आहे 1904 सहकारी ॲक्ट केला होता. त्याच्यानंतर सहकारी संस्थाचा कायदा 1912 इंग्रजांना केला होता. ठीक आहे. त्या कायद्याचा अभ्यास केला आणि लगेच आपल्या राज्यात 1913 सहकारी संस्थांचा कायदा स्थापन केला का या कोल्हापुरातल्या लोकांना आपला आर्थिक विकास घडून आणण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करता येईल. ठीक आहे. तर भाऊ किती पुढारलेला राजा होता. इतके मोठे कायदे करून टाकले इतक्या मोठ्या सुधारणा का अजूनही बऱ्याचशा सुधारणा राज्य सरकारनं केंद्र सरकार घेऊ नाही शकलं ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. 1946 बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. ठीक आहे. हे सगळं एज्युकेशनच्या बाबतीत काम आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांची प्रसिद्ध वचने आहे. ठीक आहे. समजलं का. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वचनं आहे का जर माझ्यात सूडबुद्धी असती तर मी या देशाचं 5 वर्षात वाटोळ केलं असतं. तसं शाहू महाराजांचे काही प्रसिद्ध वचने आहे. राज्य सोडावे लागले तरी 72 परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या सेवेचं स्वीकारलेलं व्रत मी कधीही मागे पडू देणार नाही असं शाहू महाराजांचं वचन होतं. राज्य सोडा लागलं तरी 72 मला खुर्ची सोडा लागली तरी 72 परंतु मागासलेल्या आणि अविकसित ठीक आहे खितपतच पडलेल्या समाजाचं ठीक आहे सेवेचं स्वीकारलेलं व्रत मी कधीही ठीक आहे ढासू देणार नाही मागे पडू देणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे शाहू महाराज का म्हणते माझी सर्व प्रजा ठीक आहे मराठी तिसरा इयत्ता जरी पास झाली माझ्या संस्थानातली सर्व प्रजा मराठी इयत्ता तिसरा वर्ग जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती मी संपूर्ण राज्यकारभार देऊन आनंदाने विश्रांती घेतली असती म्हणते. शाहू महाराज का म्हणते माझ्या संस्थानातली ठीक आहे ही जी प्रजा आहे ही मराठी इयत्ता तिसरा वर्ग जरी पास झाली असती तर मी आरामात विश्रांती घेऊन हा राज्यकारभार त्याच्या ठीक आहे उराव सोडून चाललं गेलो असतो. समजलं का. म्हणून ठीक आहे माझ्या सर्व
प्रजा मराठी तिसरा इयत्ता वर्ग शिकून तयार झाली असती तर तिच्या हाती राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती म्हणते शाहू महाराज. इतकं खतरनाक काम शाहू महाराजाचं होतं. ठीक आहे. मग कामगारांनो संघटित व्हा. का म्हणते कामगाराले शाहू महाराज, कामगारांनो संघटित व्हा. आणि आपले राजा म्हणून का, राजा तर निव्वळ नगदी माल दाबालेच बसले होते नाही का राजे त्या जुन्या काळचे. तुम्ही पहा जेवढे राजे आहे हे आपला राज्य विस्तार कसा होईल आणि आपली तिजोरी कसा, आपला गल्लुऱ्या कसा भरण हेच पाय ह्या राजा होय. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी देशाला शिकून दिलं का राजा कसा असायला पाहिजे. कामगारांनो संघटित व्हा, आपले हक्क प्राप्त करून घ्या. तुम्हाला हे सांगताना मला कसलेच भय वाटत नाही की हे युग, ठीक आहे पहा का म्हणते, हे युग संघटनेचे आहे. ठीक आहे. या उद्गाराबद्दल, ठीक आहे पहा, या उद्गाराबद्दल मला माझी राजवस्त्रे जरी उतरवावी लागली. पहा कामगारांनो संघटित व्हा, संघटित झाल्याशिवाय तुम्ही तुमचे हक्क प्राप्त करू शकत नाही. हे उद्गार तर मी काढत आहे, पण हे काढताना मला इंग्रजानं, ठीक आहे, माझ्यावर आक्रमण जरी केलं, ठीक आहे, माझी राजवस्त्रे जरी उतरावी लागली तरी मी त्याची पर्वा करणार नाही. पण तुम्ही संघटित व्हा. ठीक आहे. फाशी पारद्यांना माणसासारखे जगू द्या, कारण फाशी पारदी समाजाची वाईट अवस्था होती. ठीक आहे. शाहू महाराजांना प्राप्त पदव्या, ठीक आहे पहा कोणत्या पदव्या दिल्या शाहू महाराजांना. 2 जून 1902ला कॅम्ब्रिज विद्यापीठानं त्यावेळेस, ठीक आहे, तिथं एडवर्ड प्रोग्राम होता इंग्लंडले. ठीक आहे. त्याला राज्यरोहण सोहळा म्हणते. त्या राज्यरोहण सोहळ्यात आमंत्रित होते शाहू महाराज. तर शाहू महाराजांनी तिथं बोलावलं होतं. तर त्या 2 जून 1902च्या राज्यरोहण समारंभात इंग्लंडमध्ये कॅम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना LLB पदवी बहाल केली. ठीक आहे. LLB त्याला लॉची पदवी म्हणते. ठीक आहे. ही पदवी बहाल केली. 14 मे 1900 राणी व्हिक्टोरियाने वाढदिवसानिमित्त त्यांना महाराजा ही पदवी दिली. राणी व्हिक्टोरियाने त्याच्या वाढदिवसानिमित्त महाराजा ही पदवी त्यावेळेस दिली. 1995ले पहा आताची गोष्ट, 1995ले भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कानपूर विद्यापीठाला, ठीक आहे, मायावती यांनी त्यावेळेस शाहू महाराज हे नाव दिलं. ठीक आहे. छत्रपती शाहू महाराज युनिव्हर्सिटी, ठीक आहे, उत्तर प्रदेशात म्हणून राहिलो. 1995ला, ठीक आहे, कानपूर विद्यापीठाने शाहू महाराज हे विद्यापीठाला नाव दिलं, कानपूरच्या विद्यापीठाले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, B.R. आंबेडकर का म्हणतात, डॉक्टर B.R. आंबेडकर त्यांना म्हणते ही वॉज अ पायोनियर ऑफ द सोशल डेमोक्रेसी. ठीक आहे. हे, ठीक आहे, सामाजिक लोकशाहीचे प्रणेते आहेत. ठीक आहे. आणि सर्वांग राष्ट्रपुरुष असं वीरा शिंदेंनी त्यांना म्हटलं का. ठीक आहे. राजश्री शाहू महाराज हे सर्वांग राष्ट्रपुरुष आहे अशी ख्याती वीरा शिंदे यांनी, ठीक आहे, त्याची केली. शाहू महाराजांनी भूषवलेले अध्यक्षपद, कोणते अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषवले तर 10 नोव्हेंबर 1918ला कामगार सभा, 10 नोव्हेंबरच्या 1918च्या कामगार सभा परळी मुंबई येथे झाली. इथे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. लक्षात ठेवा, हे MPSC जोड्या लावागी नेते डुकरे हो. या सभेचे अध्यक्ष कोण होते, या सभेचे अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेव जा. ठीक आहे. तर 10 नोव्हेंबर 1918 कामगार सभा परळी इथे परळी येथील कामगार सभेचे अध्यक्षपद भूषवले. त्याच्यानंतर 1918 11वं आर्य समाजाचं अधिवेशन झालं नवसारी गुजरात येथे. इथे अध्यक्ष होते आर्य समाजाच्या 11व्या अधिवेशनाचे. 19 एप्रिल 1919 कुर्मी क्षत्रिय परिषदेचं 13वं अधिवेशन होतं आणि ते होतं कानपूर उत्तर प्रदेश इथं. ठीक आहे. ते अध्यक्षही होते आणि तिच्या लोकांनी त्यांना राज्यश्री ही पदवी दिली. तेव्हापासून राज्यश्री शाहू महाराज हे नाव पडलं त्याले. ठीक आहे. हे सुद्धा विचारते का राज्यश्री पदवी त्यांना कोणत्या अधिवेशनात बहाल करण्यात आली तर कुर्मी क्षत्रिय परिषद कानपूरच्या 13व्या अधिवेशनात त्यांना राज्यश्री पदवी ही तिच्या स्थानिक लोकांनी बहाल केली. 19 एप्रिल 1919ला कुर्मी क्षत्रिय परिषदेचं 13वं अधिवेशन झालं होतं. इथं त्यांना राज्यश्री पदवी बहाल झाली. 1920ला आर्य समाजाची पुन्हा एक परिषद गुजरात इथं झाली, भावनगर गुजरात इथं झाली. तेव्हाही त्याचे ते अध्यक्ष होते. 1920ला नागपूर आणि दिल्ली येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. पहा. ठीक आहे. नागपूर आणि दिल्लीच्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद होते. 20 मार्च 1920ला कोल्हापुरात माणगाव येथे झालेल्या, ठीक आहे, अस्पृश्यता परिषदेत, ठीक आहे, त्यांनी आंबेडकरांना सांगितलं का तुम्ही दलितांचे नेते म्हणून पुढे या, तुमची गरज आहे. ठीक आहे. याच्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. शिक्षणासाठी तर मदत केलीच होती. ठीक आहे. आणि ब्राह्मोत्तर परिषद, ठीक आहे, ब्राह्मणोत्तर परिषदेचे, ठीक आहे, एक सभा झाली होती. ठीक आहे. ब्राह्मणोत्तर हुबळी गुजरात येथे. तर ब्राह्मणोत्तर परिषदेचे सुद्धा ते अध्यक्ष होते. ठीक आहे. तर
हे सर्व शाहू महाराजांचं कार्य आहे का ज्या शाहू महाराजांनी ठीक आहे ज्या शाहू महाराजांनी ठीक आहे ह्या समाजासाठी कार्य केलं. तर शाहू महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. छत्रपती शाहू महाराजांनी एवढं मोठं कार्य ठीक आहे हे तुमच्यासाठी केलं आणि त्याच्या शाहू महाराजांच्या अजूनही विचारसरणीवर केंद्र आणि राज्य शासन अजूनही चालून नाही राहिलं. बऱ्याचशा योजना अजूनही शाहू महाराजानं ठीक आहे शाहू महाराजांच्या राज्य शासनानं राबवलेल्या नाही ठीक आहे केंद्र शासनानं राबवलेल्या नाही. मी म्हणतो त्या योजना ठीक आहे त्या लोककल्याणकारी योजना ज्या कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी राबवल्या त्या सगळ्या योजना आणि कायदे राज्यानं आणि केंद्रानं आपापल्या परीनं लवकरात लवकर पारित करावे. या समाजातला दलित, भूमिहीन, शेतकरी, शेतमजूर, महिला, कामगार कोणीही त्याच्या हक्कापासून वंचित नाही राहिला पाहिजे ठीक आहे. याच्यासाठी लोकांच्या कल्याणाचे कायदे शाहू महाराजांच्या विचारसरणीला अनुसरून करावे एवढीच अपेक्षा मी या सामाजिक न्यायदिनी महाराष्ट्र शासनाले आणि केंद्र सरकारले करतो. नाही तर आमचं पेट्रोल 110वर गेलंच आहे ठीक आहे. धुवा मागून निघून राहिला का पुढून निघून राहिला हे काही कळून नाही राहिलो. गोरगरिबाचेच हाल अपेक्षा होऊन राहिला. कोरोनानं पुरा गोरगरीब खतम झाला आहे. तो मेला तरी चालते ठीक आहे. त्याच्या लाशावर तुळवत जाऊन ठीक आहे हे सरकार ठीक आहे एकाचं सरकार पाडायला तयार आहे, नवीन सरकार बनवायला तयार आहे. तरी यायले लोकांच्या कल्याणाशी काही लेणं देणं नाही. माय बापू हो ही जनताच ठीक आहे तुम्हाला बसवू शकते. तर ही जनताच तुम्हाला ठीक आहे एका लातीत पाडू बी शकते. इतकी ताकद ह्या जनतेत आहे. ही ज्या जनतेनंच इंग्रजायले इथून हाकलून लावलं म्हणून लोकांच्या कल्याणाच्या हितासाठी या शासनाने निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा मी याच्याकडून ठेवतो. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान.